गेल्या 10 दिवसापासून जंतर मंतरवर जे नीट फुटी प्रकरणाचं आंदोलन सर्व विद्यार्थ्यांनी तिथे केलं होतं, गेल्या 2 दिवसापासून सर्व राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, बाकीचे सर्व नेते असतील, त्यामध्ये प्रामुख्याने राहुल गांधी असन, या आंदोलनाला चिघळायचं काम या राहुल गांधींनी केलेलं आहे। आपल्या देशाची परंपरा आणि आपल्या देशाची राजकीय संस्कृती बघता पंतप्रधानांच्या घराबाहेर याच्या आधी कोणी आंदोलन केलं नव्हतं। पहिल्यांदा राहुल गांधींनी ते आंदोलन केलं आणि त्यांनी त्याची लायकी इथे पूर्ण देशाला दाखवली। विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे भरकटवला। काँग्रेसचे काही गुंड त्या आंदोलनामध्ये सामील होते, सामील असून त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। पोलिसांना हल्ला करायचा नव्हता, पण त्या काँग्रेसच्या गुंडांवर तिथे हल्ला केला आणि ते पूर्ण आंदोलन चिघळवलं। विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम हे सरकार करत आहे। आमचं आंदोलन जे आहे जखमी झालेले विद्यार्थी नाहीत असं म्हणणं। काँग्रेसचे जे गुंड तिथे उपस्थित होते त्या बघू शकता त्याच्यामध्ये। आणि मुळात आमचं जे आज आंदोलन आहे हे अशासाठी आहे की आजपर्यंत भारतीय जनता पार्टी बरेच वर्ष सत्तेपासून दूर होती, पण आम्ही दूर असताना आम्ही अनेक आंदोलनं केली, शेकडो आंदोलनं केली, पण एकही आंदोलन आम्ही पंतप्रधानांच्या किंवा राष्ट्रपतींच्या घरावर केलं नाही। काल जे आंदोलन करण्यात आलं आपल्या पंतप्रधानांच्या घरावरती हे चुकीचं होतं आणि ह्याच्या विरोधात आम्ही आता रस्त्यावरती उतरलोय। ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्यावर जर असं कोण कृत्य करत असेल तर त्याचा विरोध झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी त्या विरोधासाठी सक्षम आहे।